बीड मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींवर मकोका लावण्यात आलाय। याच दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली आहे। बीड सरपंचांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, या हत्येच्या आधी सरपंच देशमुख आणि आरोपींमध्ये नेमका कुठला वाद झाला, देशमुखांच्या अपहरणानंतर आरोपींनी त्यांना केलेली मारहाण चक्क व्हॉट्सअप ग्रुपवर काही जणांनी पाहिली सुद्धा। देशमुख यांच्या हत्येआधी नेमकं काय घडलं पाहूया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांचा हा खास रिपोर्ट। संतोष देशमुख बीडच्या मस्साजोग गावच्या संतोष देशमुखांची 9 डिसेंबरच्या दिवशी अमानुषपणे हत्या करण्यात आली। पण देशमुखांच्या हत्येसाठी कारणीभूत ठरला तो हत्येच्या 3 दिवस आधी झालेला एक वाद। 6 डिसेंबरला आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागण्यासाठी गेलेल्या सुदर्शन घुलेनं तिथल्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली। यावेळी सरपंच संतोष देशमुख आपल्या साथीदारांसह भांडण सोडवण्यासाठी गेले, पण 2 गटातला वाद आणखी वाढला। घुले आणि देशमुख गटातील वादाचे व्हिडिओ व्हायरल झाले। 6 डिसेंबरच्या मारहाणीचा राग मनात ठेवून सुदर्शनचा साथीदार प्रतीक घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करण्याचा प्लॅन आखला। 9 डिसेंबरला केज मांजरसुबा हायवेवर दुपारी संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं। दुसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणेनं सुदर्शन घुले आणि साथीदारांना संतोष देशमुखांचं लोकेशन सांगितलं। अपहरणानंतर सुदर्शन घुले आणि साथीदारांकडून फायटर, गॅस पाईप आणि काठीनं संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करण्यात आली। जयराम चाटेनं व्हॉट्सअपवरील मोकार पंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल केला आणि मारहाण करताना लाईव्ह दाखवलं। 16 ते 19 वयोगटातील 4 ते 5 जणांनी काही वेळ हा व्हिडिओ कॉल पाहिला। याच अमानुष मारहाणीत सरपंच संतोष देशमुखांचा मृत्यू झाला। खंडणीतून झालेला एक वाद, तो सोडवण्यासाठी मध्ये पडलेले देशमुख आणि त्यानंतर देशमुख आणि आरोपी गटातला वाद, याच वादानं मस्साजोग सरपंचांचा जीव घेतला। हत्या प्रकरणातले आरोपी ताब्यात आहेत आणि देशमुखांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।